आणि आता ध्वजस्तंभाजवळ आगमन पालकमंत्री महोदयांच्या बरोबर समेत 4 प्रमुख अधिकारी या ठिकाणी आता उपस्थित आणि ध्वजारोहण सुरू झालेलं आहे. राज्यगीत राष्ट्रध्वजात सलामी, राष्ट्रगीत, राज्यगीत आणि सुंदर अशी परेड
श्री बाळे तात्या आलदर, राखीव पोलीस निरीक्षक, परेड कमांडर, शिस्तबद्ध पद्धतीनं हे संचलन आपण या ठिकाणी पाहत आहात. भारतीय स्वातंत्र्याच्या 79वा हा सोहळा आणि आता सन्माननीय मान्यवर मंत्री महोदय आपलं मनोगत व्यक्त करतील, मनोगत व्यक्त करणार आहेत. आज भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त आलेल्या सर्वांना शुभेच्छा आणि मनोगत व्यक्त करताय माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री महोदय. भारताच्या 19व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी आज इथे उपस्थित सर्वांना खूप शुभेच्छा देतो. सांगली जिल्ह्याच्या चौफेर व सर्वसमावेशक विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी कटिबद्ध आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित जिल्हा या अंतर्गत 3 टप्प्यामध्ये जिल्ह्याचा विकास आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाचे नियोजन केले असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या सर्व क्षेत्रांच्या योगदानातून जिल्ह्याचा विकास दर वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. यातून जिल्ह्याचा शाश्वत विकास साधला जाईल. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षात सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना, बाह्य क्षेत्रातील योजना म्हणून 632 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा करण्यास माझे सदैव प्राधान्य राहील. यासाठी कायद्याचा धाक, प्रबोधन आणि पुनर्वसन या त्रिसूत्रीने काम सुरू आहे. भावी पिढी सुरक्षित राहण्यासाठी माझे सर्व सांगलीकर व जिल्हावासियांना सतर्क राहण्याचे आवाहन आहे. केंद्र व राज्य शासन बळीराजासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग त्यापैकीच एक योजना सुरू झाल्यापासून सांगली जिल्ह्यात वैयक्तिक घटकामध्ये 1349 उद्योग उभारले आहेत. या योजनेचे प्रकल्प मंजूर करण्यास सांगली जिल्हा देशात 3ऱ्या स्थानी आहे. सांगली जिल्ह्यात सन 2024-25 मध्ये एकूण 64,146 मेट्रिक टन कृषी मालाची निर्यात केली आहे. यात फळे, भाजीपाला, अन्नधान्य व मसाला पिके यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधून जिल्ह्यातील 3,91,000हून अधिक लाभार्थ्यांना एकूण 20 हप्त्यामध्ये 1,537 कोटी 60 लाख रुपये वितरित केले आहेत. PM कुसुम व मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनांमधून सांगली जिल्ह्यात एकूण 3,265 सोलर पंप बसवले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी दुसऱ्या टप्प्यात 81 मेगावॅट क्षमतेच्या 13 सौर ऊर्जा प्रकल्पातून 60 गावातील 24,000हून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवणे शक्य झाले आहे. जलसंपदा विभागाकडून म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेची कामे चालू आहेत. यातून जत तालुक्यातील पूर्णपणे अंशतः वंचित अशा एकूण 65 गावातील अंदाजे 26,500 हेक्टर क्षेत्र वर्षभरात सिंचित करण्याचे नियोजन आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी शाश्वत वीज पुरवठा व वार्षिक वीज खर्चात बचत करण्यासाठी संख्या येथे 200 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. टेंबू विस्तारित योजना येत्या 2 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे मूळ टेंबू उपसा सिंचन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या आपल्या जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 104 गावातील 41,000 हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महसूल सप्ताह साजरा झाला. महाराजस्व अभियान आणि महसूल सप्ताह अंतर्गत 107 पाणंद रस्त्यावरील जवळपास 131 किलोमीटर लांबीवरील रस्ते शेतकऱ्यांसाठी अतिक्रमणमुक्त करण्यात आले. याचा जवळपास 9,500 शेतकऱ्यांना लाभ मिळाला. अतिक्रमणमुक्त रस्त्याच्या दुतर्फा 2,844 झाडे लावण्यात आली. याचबरोबर गाव नमुना 7/12 अधिकार अभिलेखात पतीसोबत पत्नीचे नाव सामायिकमध्ये घेण्यासाठी लक्ष्मी मुक्ती योजना राबवण्यात येत आहे. जानेवारी 2025 पासून एकूण 7,313 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून एकूण 8,372 7/12 पत्नीचे नाव समाविष्ट झाले. जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात विविध सेवांसंबंधी QR कोड लावले आहेत. सदर QR कोड स्कॅन केल्यास नागरिकांना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची यादी मिळण्यास मदत होत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये एकूण 538 जात दाखला वितरण शिबिरे घेण्यात आली.
त्यातून नागरिकांना जवळपास 7,500 जातीचे दाखले वितरित करण्यात आले. सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आरोग्य विभागाच्या एकूण कामास 93 कोटी रुपयाची मान्यता देण्यात आली आहे. जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून जानेवारी ते जुलै अखेर 900 पेक्षा अधिक रुग्णांना 7 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. गेल्या वर्षी डीपीसी निधीतून शासकीय वैद्यकीय रुग्णालय मिरज व शासकीय रुग्णालय सांगली येथे प्रत्येकी एक असे 4K लॅप्रोस्कोपी यंत्र सुरू केले आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालय मिरज येथे डीपीसीच्या 10 कोटीच्या निधीतून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र सेमी आयसीयू सुरू करण्यात आले. स्टेमी कार्यक्रमांतर्गत 64 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 53,000हून अधिक रुग्णांचे ECG काढले. लवकर निदान झाल्यामुळे 245 रुग्णांचा जीव वाचवण्यात यश आले. कर्करोग जनजागृती वाहनाद्वारे जवळपास 7,000 महिलांची कर्करोग तपासणी करण्यात आली. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रमांतर्गत 591 कोटी 29 लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. यातून पूर व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने नाले, पूल, गटर बांधकाम, ओढे खोलीकरण आदी कामे केली जातील. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून पोलीस दल मजबूत करण्यात येते. यामध्ये 2.25 कोटी रुपयातून सांगली जिल्हा पोलीस दलासाठी 16 वाहने अंतर्गत संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. सांगली मुख्यालय, कडेगाव, उंदी येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकरता अद्ययावत सोयी सुविधांसह शासकीय निवासस्थानांचे काम सुरू आहे. कुंडल पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्याचे विस्तारीकरण करण्यात आले. अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत प्रशासनातील सर्वांनी एकजुटीने काम केल्यामुळे यावर्षी अंमली पदार्थ विरोधी एकूण 135 गुन्हे दाखल करण्यात आले. 174 आरोपींना अटक करून 30 कोटी 17 लाख रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला. अंमली पदार्थ विरोधी प्रबोधन करण्यासाठी विविध स्तरावर काम सुरू आहे. पोलीस काका, पोलीस दिदी, बस मार्शल या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलामुलींसाठी सुरक्षिततेचं वातावरण निर्माण करीत असून याद्वारे विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. ई-साक्ष, आय-बाईक यांच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने तपास करण्यात येत असून वेळेत दोषारोपपत्र दाखल केले जात आहे. पोलीस ठाणे अंमलदारांच्या कक्षामध्ये CCTV कॅमेरे बसवल्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातून त्यांच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण सोपे झाले आहे. त्यामुळे लोकाभिमुख प्रशासना दिशेने वाटचाल सुरू आहे. डीपीसीतून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडील 41 कोटी 64 लाख रुपयांच्या एकूण 531 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत योजनेतून एकूण 5,571 ग्राहकांनी घरांच्या छतावर सौर पॅनल बसवले आहेत. सर्वांसाठी घरे केंद्र व राज्य शासनाचे महत्त्वाचे धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दुसऱ्या टप्प्यात सन 2024-25 मध्ये 46,000हून अधिक घरकुले मंजूर झाले आहेत. डीपीसीतून जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे विविध कामांना एकूण 45 कोटी 72 लाखाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पूरबाधित क्षेत्रातील ग्रामपंचायतांना 23 नवीन यांत्रिक फायबर ग्लास बोटीसाठी 3.5 कोटींचा डीपीसी दिला असून लवकरच त्या उपलब्ध होतील. शिक्षण विभागाच्या चला सावली पेरूया या उपक्रमातून आज 4,80,000 विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोपट्यांचे रोपण करण्याचे नियोजन केलेले आहे. निसर्ग संवर्धनासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे. सैनिक कल्याण विभागाकडून जिल्ह्यातील माजी सैनिक व कुटुंबियांना 3.25 कोटी रुपयांहून अधिक अनुदान वाटप केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये सैन्य सेवेत कर्तव्य पाळत असताना खानापूर येथील नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर भगत शहीद झाले व मिरज तालुक्यातील आरगातील नायक द्वारकेश बापू जाधव यांना अपंगत्व आले असताना आज त्यांना ताम्रपट प्रदान करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम, कार्यक्षम आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान राबवले जात आहे. यात मोठ्या प्रमाणावर बक्षीस आहेत. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व स्तरावर कामकाजांना उत्तेजन देणाऱ्या अभियानात सांगली जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करावी असं आवाहन करतो. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून अवयवदान चळवळ, घरेलू कामगार आरोग्य तपासणी, HIV बाधितांसाठी वधूवर परिचय मिळावा, मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी AI व रोबोटिक्स प्रशिक्षण आदी लोकाभिमुख कार्यक्रम राबवण्यात आले. यासाठी मी त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करतो. जागतिक योग दिनी आयोजित सांगली जिल्हा परिषदेच्या भक्तियोग कार्यक्रमाने विश्वविक्रमी नोंद केली आहे. यासाठी मी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो. सांगली वायरलेस विभागास राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. अंमली पदार्थ विरोधी प्रभावी कामकाज केले जाते. यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे व त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये विटा नगरपालिकेने 20 ते 50,000 लोकसंख्येच्या गटात सुपर स्वच्छता लीगमध्ये देशात पहिला क्रमांक पडला. याचबरोबर जिल्ह्यातील अनेक विभागांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये गतवर्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या अंमलबजावणीत
सांगली जिल्हा राज्यात अग्रस्थानी राहिला. राज्य शासनाचा कायाकल्प पुरस्कार प्रथमच मोठ्या संख्येने सांगली जिल्ह्यातील 65 आरोग्य संस्थांना मिळाला. महापालिका आरोग्य विभागाने विविध नॅशनल प्रोग्रामच्या कामाची 100% पूर्तता केली. 100 दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम दुसरा टप्पा स्पर्धेत जिल्ह्यातील 5 जिल्हास्तरीय आणि 15 तालुकास्तरीय कार्यालयांची निवड झाली. याबद्दल सर्व यंत्रणांचं अभिनंदन करतो. अशीच कामगिरी पुढच्या 150 दिवसांचा जे टप्पा आहे त्याच्यामध्ये ही कामगिरी राहावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा जिल्ह्याच्या विकासासाठी वचनबद्ध आहे अशा प्रकारचा संकल्प करतो. आपल्या सगळ्यांना जिल्ह्याच्या विकासामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करतो. आणि आज या ठिकाणी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी, विविध मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी बंधू भगिनी तसेच सांगली शहर आणि जिल्हावासीय अशा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय